आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. सर आते हो. यस. अनिका, व्हॉट अबाउट युअर प्लॅन? कॅन्सल झालं की काय? तिला म्हणायचं होतं की तुझी ग्रॅनी आजी काहीतरी मोठं प्लॅन करणार होती ना, मग काय प्लॅन केलं? शी इज ग्रॅनी आजी बे. ती जे करेल ना ते ग्रेटच असेल. जस्ट वेट अँड वॉच. ओके. सर आती हो. यस. काय म्हणलंय? सो दिस इज नोटीस फॉर ऑल ऑफ यू. एक्सक्यूज मी सर, कॅन यू प्लीज स्पीक इन मराठी? कारण की आपल्याकडे कोणी कोणी गावातून आलेले लोक आहेत ज्यांना इंग्लिश समजण्या एवढी तर अक्कल नाही आहे, तर त्यांच्यासाठी प्लीज मराठीत बोला ना. ओके. सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येत आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजून त्यांची फी जमा केलेली नाही त्यांनी 2 दिवसात त्यांची फी जमा करायची, अन्यथा त्यांचं या कॉलेजमधलं ॲडमिशन कॅन्सल केलं जाईल. आणि फीची रक्कम आहे 15,000 रुपये. कमळे, बरं झालं आपल्याला स्कॉलरशिप मिळाली. आता फी भरायचं काही टेन्शनच नाही. सर, कॅन यू प्लीज टेक आउट द नेम्स? कारण की ज्यांचं ज्यांचं नाव असेल आणि त्यांना माहीत नसेल तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेम होईल ना. आणि त्या विद्यार्थ्यांची नावं आहेत कमळी मोहिते आणि नीलांबरी घोरपडे. कमळे, अगं ह्यो आणि काय डोस केला ताप? सर, एक विचारायचं होतं. म्हणजे आम्हासनी तर ॲडमिशन स्कॉलरशिपमुळं मिळालं आहे. म्हणजे आम्ही ते कबड्डी मॅच जिंकलो की नाही, म्हणून आमचं ॲडमिशन झालं आहे. मग स्कॉलरशिप मिळाल्यावर फी? हे बघ कमळी, तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली म्हणूनच इतकी कमी फी भरावी लागते. हे बघ, या नोटीसमध्ये तुमचं नाव आहे, याचा अर्थ तुम्हाला काहीही करून येत्या 2 दिवसात फी क्लिअर करावी लागेल. अदरवाईज तुम्हाला लेक्चर्सना बसता येणार नाही. हो सर, आम्हासनी याची कुणी कल्पनाच दिली नाही. नाही ठीक आहे, आम्ही ऑफिसमध्ये हा विषय बोलतो. हे बघ, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करू शकता, पण आत्ता तुम्हाला या क्लासच्या बाहेर जावं लागेल. सो प्लीज लिव्ह. हो सर, पण आत्ताच? तुम्ही जाऊ शकता. सर, वेल प्लेड अनिका, बट आय हॅव अ डाऊट. इफ हे सगळे पैसे त्यांनी मॅनेज केले तर? बेब, 30,000 रुपीज एवढे पैसे त्या गावच्या आपणे पूर्ण लाईफटाईममध्ये तरी पाहिले असतील का? ट्रू दॅट. आणि एवढी सारी अमाऊंट ती कुठून मॅनेज करेल ना, हे पण मला माहिती आहे. ते मी होऊ नाही देणार.